म्हणजे गर्भसंस्कार झाले. हे खरंच असं असतं का? हे बघा, गर्भसंस्कार म्हणजे आता जसं तुम्ही आता स्पेसिफिक मंदिराचं आहे, तर मी मंदिराच्या बाबतीत असं म्हणेल, की मंदिरामध्ये तुम्ही जाता, त्यावेळेला तिथे खूप सारी ऊर्जा असते, म्हणजे सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी असते, जी त्या गर्भवतीला आवश्यकच असते. बरोबर. पण आज मी जसं म्हणते, की ती जॉब करते किंवा ती स्वतःचं तिचं बिझनेस आहे किंवा ती करिअरच्या एका विशिष्ट टप्प्यावरती आहे आणि त्यावेळेला मी जर तिला म्हटलं, की नाही तू रोज मंदिरात जायलाच पाहिजे, तर ते काय होईल, ती एक फॉर्मॅलिटी होईल आणि त्याचा तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तिच्यावरती पडेल का, बाळावरती पडेल का? हां, तू अगदी आणि मी तर म्हणेल, की तुम्ही जा मंदिरामध्ये, पण कधी जा, की ज्यावेळेला तुम्हाला वेळ असेल, तुमचं माइंड फ्रेश असेल, त्यावेळेला जा. तुम्ही एखाद दिवशी स्विमिंग पूलवरती जा. तुम्ही एखाद्या दिवशी बॅडमिंटनच्या हॉलवरती जा. एखाद्या दिवशी तुम्ही ॲथलेटिक्स ग्राउंडवरती जा. तुम्ही मंदिरात जा बरोबर आहे. पण बाकी पण ह्या गोष्टींवरची जी ऊर्जा आहे, जी एनर्जी आहे, ती त्या बाळापर्यंत पोहोचू दे. डे टू डे लाईफमध्ये मला माझं बाळ वेगळं पाहिजे आहे, खंबीर पाहिजे आहे. तर त्याच्यासाठी म्हणून आज मी काय करू शकते हे खूप महत्वाचं. मला काय हवं आहे? माझं बाळ मला कसं हवं आहे? हे खूप महत्वाचं आहे. अगदी खरं आहे.